मंत्री छगन भुजबळांनी अचानक शरद पवारांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण। आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार शिंदेंशी बोलायला तयार, भुजबळांची माहिती। शांततेच्या नावाखाली भुजबळांचा दंगल घडवण्याचा प्लान, पवार भुजबळ भेटीनंतर जरांगेंचा आरोप। विधानसभेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर, 288 जागांचा सर्वे करणार, लोकसभेला सर्वेवर बोट ठेवणाऱ्या भाजपला उत्तर। पत्नीला विधानसभेचं तिकीट दिलं असतं तर निलेश लंके आमच्याकडून लोकसभा लढायला तयार होते, अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं विधान। उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख कमी होणार नाही। मातोश्रीवरच्या भेटीनंतर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं विधान। विशाळगडावरील अतिक्रमणावर प्रशासनाकडून हातोडा, तर खासदार शाहू महाराज छत्रपती उद्या करणार पाहणी। विशाळगडावरील घटनेला शिवभक्तांना जबाबदार का धरता, संभाजीराजेंचा पोलिसांना सवाल, तर दहशतवादी यासीन भटकळ गडावर राहिला तेव्हा कुठे होतं पुरोगामित्व, मुश्रीफांना खडा सवाल। हिंसक घटनांचा पुढाकार घेता हे दुर्दैवी, विशाळगड हिंसाचार प्रकरणी इम्तियाज जलील यांची संभाजीराजेंवर टीका। मजुरीचे पैसे मागणाऱ्या महिलांना मारहाण, बीडच्या गेवराईतल्या घटनेनं खळबळ, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। पुण्यात फिटजी घोटाळा, शिकवणीची फी कोट्यवधी रुपये लाटत फिटजी क्लास बंद, शिक्षक पालकांकडून पोलिसात तक्रार। अकोल्यातल्या बार्शी टाकळीला पावसाचा तडाखा, अनेकांच्या घरात शिरलं पाणी, शेतीचंही नुकसान। छत्रपती संभाजीनगरात ढगफुटी सदृश्य पाऊस, मुसळधार पावसानं नदी नाल्यांना पूर, रुद्रेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला। तब्बल 24 तासानंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत, दरड हटवल्यानंतर CSMT मडगाव मांडवी एक्सप्रेस रवाना। आषाढी एकादशीसाठी खास बंगळुरूहून पोशाख, विठ्ठल रुक्मिणीचं रूप अधिकच खुलणार। भंडी शेगावातील बाजीराव विहीर भागात माऊलींसह तुकोबांच्या पालखीचं उभं आणि गोल रिंगण संपन्न, ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात परिसर दुमदुमला।